नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या मालिकेतील आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे. ही मालिका सुरू करायचं कारण असं आहे की आडनावांचा इतिहास ही मालिका आपण चालू केली. त्यानंतर आपल्या पुष्कळ मित्रांनी कमेंटमध्ये, त्यानंतर व्हॉट्सअपला मेसेज करून, काही मित्रांनी फोन करून अशी विचारणा केली की त्यांच्या आडनावाचा अर्थ सांगावा. परंतु मराठीमध्ये अंदाजे 1.5 ते 2 लाख आडनावं असावीत असा एक कयास बांधला जातो. अगदी 1 लाख आडनावं जरी झाली तरी पण त्या 1 लाख आडनावांचा अर्थ कोणा एका माणसाला सांगता येणं किंवा इतिहास कोणा एका माणसाला माहीत असणं, पूर्णपणे खरा इतिहास, हे शक्य नाही आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो की आपण आडनावांचे प्रकार पाडू शकतो आणि आपलं आडनाव कोणत्या प्रकारात बसतं आहे हे जरी आपल्याला कळालं तरी आपलं आडनाव कुठून आलं हे आपल्याला कळायला मदत होईल. आडनावांमधली जी विविधता आहे त्याच्याबद्दल आपण मागे एका व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की मराठी भाषेमध्ये आडनावांची एवढी विविधता आहे की कुठल्याही कारणावरून आडनाव पडू शकतं, कुठल्याही गोष्टीवरून आडनाव पडू शकतं, कोणत्याही वस्तूवरून आडनाव पडू शकतं, कोणत्याही घटनेवरून आडनाव पडू शकतं. मराठीमध्ये जेवढे आडनावं आहेत, जेवढे प्रकार आहेत, तेवढे भारतात इतर राज्यामध्ये कुठेही नाही आहेत. तर त्यातले निवडक 151 म्हणजे 150पेक्षा जास्त प्रकार आपण शोधून काढलेले आहेत की जे महत्त्वाचे प्रकार आहेत. याच्या व्यतिरिक्त पण आपण अजून त्यांची गणना करू शकतो, पण महत्त्वाचे प्रकार आहेत. या महत्त्वाच्या प्रकारांमध्ये जे आडनावं येतात त्या आडनावांचं थोडक्यामध्ये माहिती किंवा आपण म्हणू शकतो की अर्थ एका वाक्यामध्ये की आडनाव कशावरून पडलं असेल हे सांगितल्यानंतर जर आपल्यापैकी बऱ्याच मित्रांचं आडनाव जर या लिस्टमध्ये आलं तर ते आपल्याला कळेलच कुठून आलं आहे ते किंवा त्याचा अर्थ काय आहे तो. पण ज्यांची आडनावं कदाचित या यादीमध्ये नसतील त्यांना पण अंदाज येऊ शकेल की आपलं आडनाव कुठल्या यादीमध्ये असू शकेल किंवा कुठल्या प्रकारामध्ये असू शकेल आणि कुठलं मूळ असू शकेल आपल्या आडनावाचं. या उद्देशाने आपण ही मालिका चालू केली आहे की सर्वसाधारणपणे आडनावांचे प्रकार माहीत व्हावेत आणि आपलं आडनाव कुठल्या प्रकारात येतं हे आपल्याला कळावं. तर आजचा जो पहिला प्रकार आहे आडनावांचा त्याचं नाव आहे सेनाधिकारी मराठी आडनाव. आता ही सेनाधिकारी मराठी आडनाव म्हणजे काय? पूर्वीच्या काळी प्रत्येक राजा सैन्य बाळगत असे. त्या सैन्यामध्ये वेगवेगळे अधिकारी असत, पदं असत, त्यानंतर त्यांना वेगवेगळे किताब दिले जात असत. तर ही जी अधिकाऱ्यांची पदं आहेत, किताबाबद्दल आपण नंतर बोलणार आहोत, किताबी आडनावे म्हणून प्रकार आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण फक्त सैन्याचे जे वेगळे विभाग आहेत आणि त्या विभागामध्ये जी वेगळी पदं आहेत त्या पदांना जी नावं आहेत त्यांच्यावरून जी आडनावं पडली आहेत ती आडनावं बघणार आहोत. ह्या वेगळ्या सेना विभागांचे पण अंदाजे 7 प्रकार पडतात. ते 7 प्रकार कुठले आणि त्याच्या अंतर्गत येणारी आडनावं कुठली हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर पहिला जो प्रकार आहे तो पहिला प्रकार म्हणजे सेना विभाग आधारित आडनाव. म्हणजे अशी आडनावं जी सेनेच्या विभागावर अवलंबून आहेत की सेनेचा विभाग कुठला आहे ते आपल्याला कळतं किंवा सेनेचा भाग कुठला आहे ते आपल्याला कळतं. उदाहरणार्थ आपण पहिलं आडनाव बघूया. पहिलं आडनाव आहे बुलंगे. बुलंगे नावाचं मराठी आडनाव आहे ते बुलंगी या शब्दापासून निर्माण झाले आणि बुलंगी या शब्दाचा अर्थ असतो सैन्य सांभार. म्हणजे सैन्य जे चालतं त्याच्या बाजारभुणग्यांसहित शस्त्र अस्त्र सर्व त्याला सैन्य सांभार म्हणतात. तर बुलंगे हे आडनाव असं बुलंगी नावावरून आलेलं आहे. त्यानंतर कटके हे एक आडनाव आहे. तर कटके आडनाव हे कटक या शब्दापासून आलेलं आहे. कटक या शब्दाचा अर्थ होतो सैन्य. तिसरं आडनाव आहे चतुरंगे. चतुरंगे हे आडनाव, चतुरंग हा जो सैन्याचा प्रकार आहे त्याच्यावरून आलेला आहे. खास करून आपण महाभारत काळामध्ये पाहतो की चतुरंग सेना असं म्हटलं जातं. पांडवांची चतुरंग सेना, कौरवांची चतुरंग सेना. तर चतुरंग सेना म्हणजे काय? हत्ती, घोडे, रथ, पायदळ अशा 4 प्रकारांनी सुसज्ज जे सैनिक असायचं त्याला चतुरंग सेना म्हणत असतात. या चतुरंग शब्दावरून चतुरंग हे आडनाव आलेलं आहे. चौथं आडनाव आहे लष्करे. लष्कर हे आडनाव फारसी शब्द लष्करपासून आलेलं आहे. या फारसीमध्ये लष्कर शब्दाचा अर्थ होतो सैन्य, फौज किंवा गोट अशा अर्थाने लष्कर हा शब्द वापरला जातो. त्याच्यावरून लष्कर हे आडनाव आलेलं आहे. त्यानंतर शिबंदे. शिबंदे हे जे आडनाव आहे हे शिबंदी या शब्दावरून आलेलं आहे. शिबंदी हा शब्द आपल्याकडे फौज म्हणून सर्रास वापरला जातो किंवा आपल्याला असं वाटतं शिबंदी म्हणजे दिमतीला दिलेलं सैन्य, कुमक करायला दिलेलं सैन्य, मदतीला दिलेलं सैन्य. तर असं नाही. शिबंदी एक हंगामी सैन्य असायचं जे लढायचं नाही आणि खास करून या शिबंदी सैन्याची जबाबदारी गावोगाव जाऊन टॅक्स कलेक्ट करणं हे असायचे. कारण ज्या वेळेला टॅक्स कलेक्ट करायला लोक गावोगाव जात असतात त्यावेळेला सहजासहजी तर कोणी टॅक्स देत नसेल, बरीच गडबडी होत असेल. त्यावेळेला मी शिबंदी पाठवली तिथे माझी असं म्हणत असत. तर शिबंदी हे लढाऊ सैन्य कमी होतं,
हंगामी फौज असायची आणि खास करून लढाई व्यतिरिक्त जी कामं फौजेला करावी लागत असत ती कामं शिबंदी फौज करत असे. विषय निघाला म्हणून आता सांगितलं जातं. या शिबंदी या शब्दावरून शिबंदे हे आडनाव आलेलं आहे. 6वं आडनाव आहे पियादे किंवा पयादे म्हणून एक मराठीमध्ये आडनाव असतं. तर पयादे किंवा पियादे काय, तर फारसी शब्द पियादगान याच्यापासून प्यादा हा शब्द मराठीमध्ये आलेला आहे. पियादगान या शब्दाचा अर्थ होतो पायदळ, प्यादे अशा अर्थानं हा शब्द फारसीमध्ये वापरला जातो. त्याच्यावरून प्यादा हा शब्द रूढ झाला आणि तो फारसीमधून मराठीमधून आपल्याला मराठीतलाच शब्द वाटायला लागला. त्याच्यावरून हे प्यादे, पियादे आणि पयादे अशी आडनावं पडलेली आहेत. 7वं आडनाव आहे रिसाले. रिसाले काय आहे, तर फारसीमध्ये घोडदळाला रिसाला असं म्हणतात आणि या रिसाला या नावावरून रिसाले हे आडनाव आलेलं आहे. आपल्याकडे बहुतेक फारसी शब्द शिवकाळामध्ये तर भरमार झाली होती त्याची. छत्रपती शिवाजी महाराजांनी भरपूर प्रयत्न केले फारसीचा प्रभाव पुसून टाकायचे, पण ते तोकडे पडले. फारसी भाषा तरी पण राहिलीच आजही आहे आपल्या मराठीमध्ये. त्याच्यामुळे रिसाले आडनाव आहे ते त्या रिसाला आडनावापासून आले. हुजुराते नावाचं एक आडनाव आपल्याला सापडतं. तर हुजुराते हे आडनाव आहे. हुजुराते आडनाव फारसी शब्द हुजुरात याच्यापासून आले. हुजुरात म्हणजे हुजुरांची फौज, राजाची खाजगी फौज, याला हुजुरात म्हणतात फारसीमध्ये. त्याच्यावरून हुजुराते हे आडनाव आलेलं आहे. हुजुरे हे एक वेगळं आडनाव आढळतं. तर हुजुरे हे आडनावाचा आणि हुजुराते या आडनावाचा एकमेकांशी संबंध नाही. हुजुरे हे आडनाव राजाचा खाजगी सेवक जो असेल त्याला हुजऱ्या म्हणत असत. त्या हुजऱ्यापासून हुजुरे झालेलं आहे. तर हुजुरे आणि हुजुराते याच्यामध्ये हा फरक आहे. 9वं जे आडनाव आहे ते म्हणजे दस्ते. तर दस्ते हा शब्द आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो की सैन्याचा दस्ता अशा अर्थाने आपण वापरतो. तर दस्ता जो आहे हा दस्ता शब्द मराठीमध्ये फारसी शब्द दास्तनपासून आलेला आहे किंवा दस्तनपासून आलेला आहे. दस्तन याचा फारसी शब्दामध्ये अर्थ होतो 11 शिपायांची तुकडी. आपण आपल्या सैन्याची रचना पण बघितली किंवा शिवकालीन सैन्याची पण रचना बघितली. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे मध्ययुगीन कालखंडामध्ये 10 सैन्याचं एक युनिट असे. सर्वसामान्य कमीत कमी युनिट 10 सैन्याचा असेल. त्याच्यामुळे 10 सैन्य जे असतात त्यांना दस्तान या फारसी शब्दावरून ते 10 सैन्य आणि त्याचं नाव आले आणि आपण मराठीमध्ये दस्ते हे आडनाव आलेलं आहे. 10वं जे आडनाव आहे त्याला म्हणतात पलटणे. पलटणे हे जे आडनाव आहे पलटण या शब्दापासून आलेलं आहे. तर पलटण हा शब्द आजही आपण वापरतो सैन्याची पलटण म्हणून. तर पलटण याचा अर्थ होतो पथक, सैन्याचं पथक. पलटण या शब्दाला मराठी शब्द आहे पथक. या पलटणे शब्दापासून पलटण या शब्दापासून पलटणे आडनाव झालेलं आहे. त्यानंतर तैनाते एक आडनाव आपल्याकडे आढळतो, तैनाते. तर तैनाते आडनाव आहे फारसी शब्द तैनातीपासून आलेलं आहे. तैनाती म्हणजे फौज. ब्रिटिश काळामध्ये आपण बघतो की ब्रिटिशांनी तैनाती फौज लावली, प्रत्येक राजाकडे लावून दिली त्यांचं वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी किंवा त्यांचे अधिकार कमी करण्यासाठी. ते तैनाती हा शब्द फारसी आहे, त्याच्यापासून एक तैनाते आडनाव निर्माण झालेलं आहे. त्यानंतर अजून एक आडनाव आपल्याकडे आढळतं ते म्हणजे कुमके. कुमके आडनाव हे फारसी शब्द कुमकपासून आलं आहे. कुमकचा अर्थ होतो कुमक करणारं सैन्य किंवा मदत करणारं सैन्य. म्हणजे मूळ सैन्याला लढाईसाठी किंवा दुसऱ्या कुठल्या कामासाठी मदत करणारे जे सैन्य आहे त्याला कुमक म्हणत असत. त्याच्यावर कुमके आडनाव आलेलं आहे. असंच एक कुमे म्हणून पण आडनाव आहे, ते पण या फारसी शब्द कुमकेपासून निर्माण झालेलं आहे. 13वं जे आडनाव आहे त्याला म्हणतात दिमते. दिमते हे जे आडनाव आहे हे फारसी शब्द दिम्मतपासून आलेलं आहे. दिम्मतचा अर्थ होतो स्वाधीन असलेली फौजेची तुकडी किंवा दिमतीला दिलेलं सैन्य, याला दिम्मत असं म्हणतात फारसीमध्ये. त्याच्यावरून दिमते आडनाव आलेलं आहे. 14वं आडनाव आहे दुमदारे. दुमदारे आडनाव आपल्याकडे आढळतं. ते दुमदारे आडनाव आहे फारसी शब्द दुमदारीपासून आलेलं आहे. दुमदारी म्हणजे पिछाडीची फौज, मागची फौज की जी राखण करते शेवटी. त्या पिछाडीच्या फौजेला दुमदारे म्हणत असत. तर दुमदारी म्हणत असत. त्याच्यापासून दुमदारे हे आडनाव आले. दुमदारे या आडनावासारखंच अजून एक दमदारे म्हणून पण आडनाव सापडतं. ही दोन्ही आडनावं या फारसी शब्द दुमदारीपासून आलेली आहेत. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे सेनाधिकारी आडनावांचा, त्याच्यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे सैन्य तुकडे आधारित आडनावे. आता वरती आपण बघितली सेना विभाग आधारित आडनावे. दुसरा प्रकार सैन्य तुकडे आधारित आडनावे, म्हणजे सैन्य तुकडीच्या नावाने ही आडनावं पडलेली आहेत. जुन्या काळामध्ये काय करत असत की सैन्याच्या वेगळ्या वेगळ्या तुकड्या बनवत असत आणि त्या वेगवेगळ्या कामासाठी जात असत. उदाहरण द्यायचं असेल तर गस्त घालायला जाणारी जी तुकडे असेल, तो फारसी शब्द गस्त याच्यापासून गस्त घालणारी सैन्य तुकडे असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यावर मराठीमध्ये गस्ते किंवा गसते हे आडनाव निर्माण झालेलं आहे. त्यानंतर फारसी शब्द छापा याचा अर्थ छापा मारणारी सैन्य तुकडी की जी छापा मारून पळून जाते. त्याच्यावर मराठीमध्ये छापे हे आडनाव आलं आहे.
आता छापे आडनावाच्या इतरही अनेक उत्पत्ती सांगता येऊ शकतील की कसं आलेलं आहे. मराठी भाषेमध्ये हाच एक समस्या आहे किंवा हीच एक विविधता आहे आपण म्हणू शकतो की एका आडनावाची तुम्हाला 4 उत्पत्ती सांगता येतात. त्यातली बरीच आडनावं अशी आहेत की ज्याची आता आपण सैन्य आधारित उत्पत्ती बघतोय, परंतु त्याच्या इतरही उत्पत्ती निघू शकतात. तर छापे हे आत्ता आपल्या विषयाला धरून छापा या सैन्य तुकडीपासून आलेलं आडनाव असू शकतं. त्यानंतर अजून एक आडनाव आहे तलावे. आपल्याला वाटतं तलाव ह्या मराठी शब्दापासून तलावे आडनाव निर्माण झालं असेल, परंतु फारसी शब्द तलावा याचा अर्थ टेहाळणी करणारी तुकडी असा होतो. त्या टेहाळणी करणाऱ्या तुकडीला तलावा म्हणत असत आणि या तुकडीमध्ये सामील असणाऱ्या सैनिकांना तलावे म्हणत असत. त्याच्यावरून तलावे हे आडनाव निर्माण झालेलं आहे. तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार म्हणजे सेनापती नाम आधारित आडनाव. म्हणजे सेनापतीला ज्या वेगळ्या वेगळ्या नावांनी बोलवलं जात असे किंवा त्याची वेगळी वेगळी पदं असत, त्याच्यावरून मराठीमध्ये काही आडनाव आलेले आहेत. तर पहिलं आडनाव आहे त्याला आपण म्हणतो चौबळ. चौबळ म्हणजे संस्कृत शब्द चौबळचा अर्थ असा होतो की सैन्याच्या 4 प्रमुख दलाचा सेनापती म्हणजे चौबळ. हा मूळ संस्कृत शब्दावरून उत्पत्ती याची झालेली आहे. तर कोणाचं आडनाव चौबळ असेल तर ते 4 दलांचा प्रमुख सेनापती असा त्याचा एक अर्थ निघतो. बाकीचेही अर्थ निघू शकतात. आपण आपल्या विषय जो आहे त्यामुळे सैन्याशी निगडीत जे आडनाव आहे अर्थ आहेत त्याचे ते अर्थ सांगतो आहे आडनावांचे. बाकीचे अर्थ तो आपण तपासून पाहू शकतो. दुसरा जो आपल्याला आडनाव आढळतं ते म्हणजे सेनापती. सेनापती हा आपण संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ होतो सैन्य दलाचा प्रमुख. जो सैन्य दलाचा प्रमुख अधिकारी असतो त्याला आपण म्हणतो सेनापती. त्यानंतर सरनौबत हे पण आडनाव मराठीत आढळतं. हे फारसी शब्द आहे. सरनौबत हा फारसी शब्द आहे. त्याचा अर्थ होतो सैन्याचा सर्वोच्च अधिकारी. जे आपण मराठा सेनापतींना सरनौबत म्हणतो तो पण फारसी शब्द आहे. त्यानंतर सालार. आता प्रभासचा एक पिक्चर आलेला आहे, मूवी आलेला आहे त्या सालार नावाने. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सालार जे आहे ते पोर्तुगीज आडनाव आहे किंवा स्पॅनिश आडनाव आहे किंवा स्पॅनिश नाव आहे. पण सालार हे फारसी नाव आहे आणि सालारचा अर्थ फारसीमध्ये होतो सेनापती. त्याच्यावरून मराठीमध्ये आडनावं पडली आहेत. सालार किंवा सालारे ही जी आडनावं मराठीमध्ये आहेत ती सालार शब्दापासून आली आहेत. सरखेल हे पण आडनाव जे आहे ते फारसी शब्दावरून आलेलं आहे. फारसीमध्ये सरखेलचा अर्थ होतो सेनापती किंवा रिसाल्यावरील अंमलदार म्हणजे घोडदळातला एक अधिकारी, त्याला सरखेल फारसीमध्ये म्हणत असत. मराठीमध्ये आपण हा शब्द शिवकाळामध्ये पाहतो की नौदलाचा जो सर्वोच्च अधिकारी असत त्याला सरखेल म्हणत असत. आजही आपल्या महाराष्ट्रामधले काही लोक जे नौदलाशी संबंधित होते ती सरखेल आडनाव लावताना आपल्याला आढळून येतात. 7वा जो प्रकार आहे तो म्हणजे खासखेल. खासखेल हा पण फारसी शब्द आहे. त्याचं अर्थ होतो सेनापती. याच्यावरून खासे किंवा खासखेले अशी 2 आडनावं आपल्याला मराठीमध्ये पडलेले आढळून येतात. 8वं आडनाव आहे ते म्हणजे दळवी किंवा दळवे. ही जी 2 आडनावं आहेत आपल्याला कोकणामध्ये दळवी आडनाव आढळतं. तर हे दळवी आडनाव हे संस्कृत शब्द दळ याच्यापासून निर्माण झालेलं आहे. संस्कृतमध्ये दळ म्हणजे सैन्य आणि दळवी म्हणजे दलपती किंवा सेनापती असा पण दळवी नावाचा एक अर्थ निघू शकतो. जर सैन्याशी संबंधित त्याचा अर्थ शोधायचा म्हटलं तर दळवी आडनावाच्या अनेक उत्पत्ती अजून पण निघू शकतात. पण इथे सैन्य आधारित ही उत्पत्ती दळपती किंवा दळवी म्हणजे दळपती अशा संस्कृत अर्थाचा शब्द आहे दळवी. त्यानंतर 9वा जो शब्द आहे तो म्हणजे सरदार. सरदारचा फारसीमध्ये अर्थ होतो बडा अधिकारी किंवा मनसबदार. आपल्याकडे बरेच लोक सरदार आडनाव लावताना दिसतात पदवी म्हणून. काही लोक सरदारे म्हणून पण आडनाव लावताना दिसतात. हे एक आडनाव आपल्याला आढळून येतं. त्यानंतर 10वं जे आडनाव आहे त्याला आपण म्हणतो बक्षी. बक्षी हा पण फारसी शब्द आहे. फारसीमध्ये बक्षीचा अर्थ होतो सेनापती किंवा सेनाध्यक्ष किंवा सैन्याचा पगार वाटण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवर आहे तिला म्हणतात बक्षी. महादजी शिंद्यांच्या सैन्यामध्ये जिवबादादा बक्षी होते, ते प्रसिद्ध होते त्यांच्या कार्यासाठी. तर बक्षी हा पण फारसी शब्द आहे आणि फारसी शब्दावरून आलेलं आडनाव आहे. दर्यावर्दी हे एक आडनाव आपल्याला आढळतं. तर दर्यावर्दी याचा फारसी अर्थ होतो समुद्रावर लढाई करणारा सेनापती. त्याला फारसीमध्ये म्हणतात दर्यावर्दी. तो शब्द आपण जसाच तसा उचलला आहे आणि नंतर दर्यावर्दी हे त्याचं आडनाव पण आपल्याकडे आढळून येतं. 12वं जे आडनाव आहे ते 12वं आडनाव आपल्याला आढळून येतं की तोपखाने किंवा तोफे किंवा तोफची. ही जी सगळी आडनावं आहेत ही सगळी आडनावं तोफेशी संबंधित तोफची या फारसी शब्दावरून आले, ज्याचा अर्थ होतो तोपखान्याचा अंमलदार. म्हणजे तोपखान्याचा अधिकारी आहे त्याला तोफची असं म्हणत असतात फारसीमध्ये. त्याच्यावरून मराठीमध्ये तोफे, तोपखाने, तोपचे ही आडनावं पडलेली आहेत. आता 4था जो प्रकार आहे तो 4था प्रकार आडनावांचा म्हणजे सैन्य अधिकारी प्रकार आधारित आडनावे.
म्हणजे सैन्याचे अधिकाऱ्यांचे जे प्रकार पडले जात असतात त्या प्रकारांवरून पण काही आडनावं मराठीमध्ये निर्माण झालेली आहेत. उदाहरणार्थ पहिलं आडनाव आहे बिनीवाला किंवा बिनीवाले. बिनीवाला किंवा बिनीवाले याचा अर्थ असा होतो की फारसीमध्ये बिनी या शब्दाचा अर्थ होतो आघाडीचं सैन्य, आणि बिनीवाला किंवा बिनीवाले म्हणजे आघाडीच्या सैन्याच्या तुकडीचा प्रमुख, असे फारसी शब्द बिनीवरून ही आडनावं आपल्याकडे मराठीत आलेली आहेत. दुसरं जे आडनाव आहे ते नायकवाडी. नायकवाडी हा शब्द आहे तो आपल्याला वाटतो की मूळचा मराठी शब्द आहे किंवा जुना इथला मातीतला शब्द आहे किंवा नाईक व हा शब्द आपल्याला इथला वाटतो, पण तसं नाही आहे. याचा मूळ शब्द जो आहे नायकवाडी शब्दाचा तो फारसी मूळ शब्द नायकवाडा असा आहे. नायकवाडा याचा अर्थ होतो पायदळ सैन्याचा प्रमुख. जो पायदळाचा प्रमुख आहे त्याला फारसीमध्ये नायकवाडा म्हणत असत. त्याच्यावरूनच जो पायदळातला सैनिक आहे त्याला नाईक म्हणायची सवय लागली किंवा जो 10 सैनिकांचा प्रमुख होता त्याला नाईक म्हणलं जाऊ लागलं. तर नाईक, नायकवडे, नायकवाडा ही जी 3 आडनावं आहेत ती फारसी शब्द नायकवाडापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. अजून एक मराठीमध्ये आडनाव आढळून येतं ते म्हणजे पाईकराव. तर पाईकराव हे जे आडनाव आहे त्याचा फारसी मूळ शब्द पाईक असा आहे. पाईकचा अर्थ होतो पायदळ शिपायांचा प्रमुख, म्हणजे 10 शिपाई त्यांच्यावरती एक पाईक, म्हणजे 11वा पाईक असं म्हणतो किंवा 11वा नाईक पण असतो किंवा पाईक पण म्हणतात काही ठिकाणी. फारसीमध्ये पायदळ शिपायांचा जो दस्त्याचा प्रमुख असे त्याला पाईक म्हणत असत. त्याच्यावरून पाईकराव हे आडनाव मराठीमध्ये आलेलं आहे. चौथं आडनाव आहे राऊत. राऊत याचा अर्थ होतो, फारसी अर्थ असा होतो राऊत या शब्दाचा की घोडदळातील घोडेस्वार अथवा घोडदळाचा प्रमुख. बघा आपल्याला राऊत हे आडनाव वाटतं की मराठी आडनाव आहे किंवा मराठी शब्द वाटतो, पण राऊत मराठी शब्द नाही, फारसी शब्द आहे. घोडदळातील जो घोडेस्वार असे किंवा प्रमुख असे त्याला राऊत असं म्हटलं जात असं. दफेदार हे पण आडनाव आपल्याला मराठीमध्ये आढळून येतं. दफेदार हा फारसी शब्द दफेदारवरून आलेला आहे. मागाशी मी म्हटलं तसं दफेदार म्हणजे रिसाल्यातील एक लहान अधिकारी, म्हणजे फारसी घोडदळातल्या एका लहान अधिकाऱ्याला दफेदार असं म्हटलं जात असे. तांडेल, तांडेल आपल्याला वाटतं की मराठी शब्द आहे, परंतु फारसी शब्द तांडा याचा प्रमुख जो आहे त्याला तांडेल म्हटलं जात असे. फारसीमध्ये जहाजाच्या तांड्याच्या प्रमुखाला तांडेल म्हटलं जात असे आणि जहाजाचा जो ग्रुप जात असेल लढाईसाठी त्याला तांडा म्हटलं जात असे. त्या तांडावरून तांडेल हा शब्द निर्माण झाला आहे आणि त्याच्यावरून तांडेल हे आडनाव पडलेलं आहे. त्यानंतर हजारे किंवा हजारी असे आडनाव आपल्याला मराठीमध्ये आढळतात. ते हजारी हा जो शब्द आहे तो मूळचा फारसी शब्द आहे. 1 हजारी घोडदळ किंवा 1 हजारी मनसद, 1 हजारी आपण म्हणतो की पायदळ. तर 1000 सैन्याचा घोडदळाचा किंवा पायदळाचा जो प्रमुख असेल त्याला हजारी म्हणलं जात असे. त्या मनसब जी दिली जात असे त्या मनसबदाराला पण समजा त्याच्याकडे 1000 सैनिक असतील त्याला हजारी मनसबदार म्हणलं जात असे. या हजारी शब्दावरून हजारे हे आडनाव पडलेलं आहे. 8वा शब्द आहे किल्लेदार. किल्लेदार हा पण फारसी शब्द आहे. त्याचा फारसीमध्ये अर्थ होतो किल्ल्याचा प्रमुख. त्याच्यावरून किल्लेदार आडनाव आलेलं आहे. सरनाईक, सरनाईक पण महाराष्ट्रामध्ये बरंच मानाचं आडनाव मानलं जातं, पण सरनाईकचा अर्थ होतो नायकांचा मुख्य उच्चाधिकारी. पण मगाशी आपण बघितलं की मुळात नाईक हाच शब्द फारसी आहे, त्याच्यामुळे नायकांचा अधिकारी म्हणून सरनाईक शब्द आला तरी त्याची उत्पत्ती पण फारसी शब्द नायकवाडाकडेच जाते. नायकवाडावरून नाईक, नाईकवरून परत सरनाईक असं ते आडनाव पडलेलं आहे. पुढचा शब्द आहे सुभेदार. सुभेदार हे जे आडनाव आहे फारसी शब्द सुभेदारवरून आलेलं आहे. फारसीमध्ये सुभेदार म्हणजे सुब्याचा प्रमुख. हवालदार, तर हवालदार हा पण फारसी शब्द आहे. फारसीमध्ये शिपायांच्या कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्याला हवालदार असं म्हणलं जात असेल. त्यानंतर जमादार. जमादार हा फारसी सैन्याच्या तुकडीचा प्रमुख होता आणि ब्रिटिश काळामध्ये सैन्यामधलं एक पद होतं. मराठी शब्द जमादार नाही आहे, जमादार हा फारसी शब्द आहे आणि सैन्य तुकडीच्या प्रमुखाला जमादार म्हणलं जातं. त्याच्यावर ते जसंच्या तसं मराठीत आलेलं आहे. 13वा जो आडनाव आहे ते 13वा आडनाव आहे फौजदार. फौजदार म्हणजे फारसी शब्द फौजदार याच्यापासून याची उत्पत्ती झाली आहे. फौजदार म्हणजे स्वतःच्या अथवा शहराच्या रक्षणासाठी जी व्यक्ती फौज बाळगत असे तिला फौजदार म्हणलं जात असे. खास करून कोतवाल हा जो शब्द आहे तो कोतवाली आपण मराठीमध्ये म्हणतो, त्याच्याशी संबंधित आहे. एखाद्या शहराचा पोलीस अधिकारी ज्याच्यावर शहराच्या रक्षणाची जबाबदारी आहे किंवा एखाद्या माणसाने ज्याने स्वतःच्या रक्षणासाठी फौज बाळगलेली आहे तो फौजदार झाला. अशा अर्थाने फौजदार शब्द आलेला आहे. 14वा शब्द आहे हुद्देदार. तर हुद्देदार हे जे आडनाव आहे ते पण फारसी शब्द हुद्दा याच्यापासून निर्माण झालेला आहे. हुद्दा याचा अर्थ होतो हुद्दा धारण करणारा तो हुद्देदार. अशा अर्थाने हुद्देदार हे आडनाव आलेलं आहे. आता 5वा जो प्रकार आहे त्या 5व्या प्रकारामध्ये
आपण सैन्याचे शिपाई जे आहेत ते शिपायांवर आधारित जे आडनाव आहेत त्या आडनावांची थोडीशी माहिती करून घेऊ. आपल्याकडे मराठीमध्ये एक शिपाई असं आडनाव सापडतं किंवा शिपे असं आडनाव सापडतं. तर ही जी आडनाव आहेत ही मूळची फारसी शब्द सिपाहीपासून निर्माण झालेत. फारसी शब्द सिपाहीपासून शिपाई हा शब्द निर्माण झाला आणि त्याच्यापासून पुढे ही शिपाये किंवा शिपे ही जी आडनाव आहेत दोन किंवा याच्याशी तत्सम संबंधित जी आडनावं असतील ते फारसी शब्द सिपाहीपासून आलेली आहेत. त्यानंतर हशम किंवा हशम नवीस, हशमे ही 3 आडनावं आपल्याला मराठीमध्ये आढळतात. ही 3 आडनावं मूळचा अरब शब्द हशमवरून आलेली आहेत. तर हशम म्हणजे परिवार, अरबी भाषेमध्ये हशम म्हणजे परिवार किंवा नोकर चाकर किंवा शिपाई किंवा प्यादा अशा अर्थाने हशम शब्द वापरला जातो. त्याच्यावरून ही हशम, हशमे आणि हशम नवीस ही मराठीमध्ये आढळणारी 3 आडनावं आलेली आहेत. तिसरं जे आडनाव आहे ते म्हणजे गारदी. गारदी हा पोर्तुगीज शब्द आहे. त्याचा अर्थ गार्ड किंवा पहारेकरी असा होतो. गार्डा या शब्दाचा अपभ्रंश होऊन गारदे आणि गारदी अशी 2 आडनावं मराठी भाषेमध्ये निर्माण झाली आहेत. गारदे आणि गारदी. 5वं जे आडनाव आहे ते म्हणजे पायसिपे किंवा पायसिपाही अशी 2 आडनावं आढळतात अपभ्रंश होऊन. ते पायसिपे आडनाव जे आहे ते पायसिपे आडनाव पायसिपाही या फारसी शब्दावरून आलेला आहे. पायावर पाणी शिंपडणारा तो पायसिपे नाही. लक्षात घ्या, आपण मराठी अर्थ शोधायला लागतो त्याचा. पायसिपे म्हणजे पाय शिंपणारा नाही. पायसिपे म्हणजे पायसिपाई, पायदळातील शिपाई. अहादे असं एक आडनाव आपल्याला मराठीमध्ये आढळतं. तर अहादे जे आडनाव आहे फारसी शब्द अहादीपासून आलेला आहे. अहादी म्हणजे शिपायांपेक्षा वरचा स्वार. फारसीमध्ये त्याचा अर्थ होतो शिपायांपेक्षा जो वरचा स्वार असेल त्याला अहादी म्हणत असत. त्याच्यावरून अहादे आडनाव आलेलं आहे. 7वं जे आडनाव आहे ते पाईक किंवा पायक. मगाशी आपण पाईकराव आडनाव पाहिलं, त्यातलीच ही 2 आडनावं आहेत, पाईक किंवा पायक. फारसी शब्द पैक याच्यापासून हे पाईक किंवा पायक ही आडनावं निर्माण झालेली आहेत. त्याचा अर्थ जासूद किंवा हलकारा किंवा सेवक असा फारसीमध्ये होतो. शिलेदार आपण नेहमी म्हणतो मराठीमध्ये, शूर आम्ही शिलेदार, आम्हाला काय कोणाची भीती. शिलेदार हा पण फारसी शब्द आहे आणि स्वतःचा घोडा बाळगणारा अधिक सैनिक असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यावरून शिलेदार हे आडनाव पडलेलं आहे. बारगीर. बारगीर हे पण मूळ फारसी शब्द आहे. त्याचा अर्थ सरकारातून स्वतःचा घोडा किंवा शस्त्रे मिळणारा सैनिक, ज्याला सरकारमधून घोडा किंवा शस्त्रे मिळतात तो बारगीर आहे, पगारी सैनिक. त्याच्यावरून बारगीर शब्द आलेला आहे. हेटकरी. हेटकरी हे जे आडनाव आहे तर हे हेटकरी आडनाव कोकणामध्ये भंडारी जातीचे जे सैनिक असतात, जे दुरून मारा करत असत एखाद्या गोष्टीवर जोराचा, त्यांना हेटकरी म्हणलं जातं असं आणि ते त्याच्यासाठी प्रसिद्ध होते. आपण मावळामध्ये पण बघतो किंवा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण बघतो की सैनिकांचे आपल्याला प्रकार आढळतात. त्यात एक हेटकरी आडनाव येतं. हेटकरी सैनिकांना आधुनिक भाषेमध्ये आजच्या काही इतिहासकार कोकणी मस्केटियर्स असं पण म्हणतात की कोकणी मस्केटियर्स आहेत. मस्केटियर्स म्हणजे जुन्या काळामध्ये मस्केट नावाची एक बंदूक यायची, लांबून निशाणा लावून समोरच्या सैनिकाला मारण्यासाठी उपयोगी पडत असते ती. त्या सैनिकांना मस्केटियर्स म्हणलं जात असतं. तशाच धर्तीचे हे घातक सैनिक होते भंडारी समाजातले, त्यांना हेटकरी म्हणलं जात असे. त्याच्यावरून हे आडनाव आलं आहे हेटकरी. 11वं जे आडनाव आहे ते म्हणजे एकांडे. एकांडे याचा अर्थ एकटा लढणारा सैनिक. सैनिक प्रत्येक सैनिक काही ग्रुपने लढत नसतात, काही सैनिक स्वतंत्र एकट्याने लढायचं ठरवत असतात, त्यांना एकांडे सैनिक म्हणत असतात. 12वं आडनाव आहे मोहरे. मोहरे म्हणजे फारसी शब्द मोहरा. आपण असं लढाईमध्ये म्हणतो की मोहरा गमावला. पानिपतच्या युद्धामध्ये पण आपल्याला मोहरा शब्द आढळून येतो बकरीमध्ये. इतरही ठिकाणी आपल्याला मोहरा शब्द आढळतो. एवढे मोहरे पडले, मोठा मोहरा पडला. तर मोहरा म्हणजे महत्त्वाचा सैनिक. फारसीमध्ये त्याचा अर्थ होतो महत्त्वाचा सैनिक. त्याच्यावरून मोहरे हे आडनाव आलेलं आहे. 13वं जे आडनाव आहे ते म्हणजे जंगी किंवा जंगे. ही 2 आडनावं आपल्याला मराठीमध्ये आढळतात. आता जंगी किंवा जंगे काय आहेत? फारसी भाषेमध्ये युद्धाशी संबंधित असणाऱ्या माणसाला जंगजू म्हणत असत. जंगजू म्हणजे लढाऊ, लढणारा, जंग करणारा. जंग म्हणजे लढाई. तर जंगे म्हणजे जो लढाई करण्यामध्ये प्रवीण आहे किंवा ज्याला लढाईची आवड आहे तो म्हणजे जंगे. अजून मराठीमध्ये 3 आडनावं आढळतात. ती म्हणजे बेंडा, बेंडे, बेडेकर. आता 3 आडनावं जे आहेत त्याचा अर्थ होतो खलाशी. कारण जहाजाचा जो ताफा लढाईसाठी निघत असे त्याला बेडा म्हणलं जात असे. जहाजांचा बेडा निघाला. फारसीमध्ये जहाजांचा तांडा निघाला म्हणत असत. तर हे जे बेडा जे आहे त्याच्यावरून हे बेंडा, बेंडे आणि बेडेकर ही 3 आडनावं आपल्याला खलाशी, जे त्या बेड्यावर काम करणारे खलाशी आहेत जहाजाच्या, त्याच्यावरून ही आडनावं पडलेली आहेत.
6वा जो प्रकार आहे आडनावांचा त्याला म्हणू शकतो आपण की गुप्तहेर विभाग जो आहे सैन्यातला, ते गुप्तहेर विभागाशी संबंधित जे आडनाव आहेत 6व्या प्रकारामध्ये ते आपण पाहूया. 4च आडनाव आहेत. पहिलं म्हणजे आपल्याकडे अजून एक आडनाव सापडतं की हेजिबे हे आडनाव आपल्याकडे सापडतं किंवा हेजिब हे पण आडनाव आपल्याकडे सापडतं. तर हेजिब हे जे आडनाव आहे किंवा हेजिबे हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द हेजिबी किंवा हेजिब याच्यावरून आलेलं आहे. त्याचा फारसीमध्ये अर्थ होतो शिष्टाई, म्हणजे वकिली करण्यासाठी गेलेला माणूस नाही, वकिली म्हणजे बाजू मांडण्यासाठी गेलेला माणूस. हेजिब म्हणजे राजाच्या वतीने बोलणी करण्यासाठी गेलेला माणूस, शिष्टाई करण्यासाठी गेलेला माणूस. उदाहरणार्थ कृष्ण जो होता तो पांडवांच्या बाजूने कौरवांकडे शिष्टाई करण्यासाठी गेला, म्हणजे तो पांडवांची बाजू कशी बरोबर आहे सिद्ध करण्यासाठी गेला नाही, तो पांडवांचं जे काही मत आहे ते कौरवांना सांगण्यासाठी गेला की असं असं मत आहे, काय करू शकतो. तशा अर्थाचा हेजिब हा शब्द आहे. मराठीमध्ये आपण नेहमी हेजिब आणि वकील याच्यामध्ये गफलत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हेजिब पाठवला आहे किंवा हेजिबीस व्यक्ती आलेली आहे असे आपण शब्द वापरतो. ती शिष्टाई करण्यासाठी ती व्यक्ती आलेली आहे, वकिली करण्यासाठी किंवा गुप्तहेरी करण्यासाठी आलेली नाही आहे. दुसरं जे आडनाव आहे त्याला आपण म्हणतो की हरकारे. हरकारे जे आडनाव आहे ते फारसी शब्द हरकारापासून निर्माण झालेला आहे. हरकारा म्हणजे जासूद, जो गुप्त बातमी घेऊन येतो किंवा टेहाळणी करतो, टेहाळणी करणारा टेहळ्याचा असतो, त्याला हरकारा म्हटलं जात असे. त्याच्यापासून मराठी आडनाव हरकारे निर्माण झालेलं आहे. तिसरं जे आडनाव आहे ते म्हणजे हलकारा. आता हरकारा वेगळा आहे आणि हलकारा वेगळा आहे. हे दोन्ही शब्द जे आहे ते दोन्ही शब्द मराठीमध्ये हरकारा या फारसी शब्दापासून आले आहेत, पण त्याची मराठीमध्ये आडनावं निर्माण होताना हरकारे आणि हलकारे अशी दोन आडनावं आपल्याला निर्माण झालेली दिसून येतात. चौथं जे आडनाव आहे त्याचा अर्थ आहे जासूद. मराठीमध्ये एक आपल्याला आडनाव आढळतं जासूदे. आपल्याला वाटतं जासूदे म्हणजे जसं काही रानातले एखादं जांभळे वगैरे आडनावसारखं असेल, पण ते फारसी शब्द जासूद याच्यापासून निर्माण झाले. जासूद म्हणजे एखादी गुप्त बातमी आणून देणारी व्यक्ती, आपण मगाशी म्हटलं तसं त्याच्यापासून जासूद हे आडनाव निर्माण झालेलं आहे. शेवटचा जो सैन्य विभागाचा प्रकार आहे आता तो 7वा प्रकार म्हणजे किल्ला आणि त्याच्या किल्ल्यावर असणारे अधिकारी, त्या हुद्द्यावर असणारे जे अधिकारी असतात ते किल्ला हुद्देदार आधारित आडनावं. ते किल्ला हुद्देदार आधारित आडनावं कुठली आहेत, म्हणजे जे अधिकारी किल्ल्यावर कुठल्या ना कुठल्या हुद्द्यावर आहेत किंवा पदावर आहेत त्यांच्या पदाशी संबंधित ही आडनावं आहेत. पहिलं जे आडनाव सापडतं ते म्हणजे सरनौबत. सरनौबत म्हणजे फारसीमध्ये किल्ल्याचा प्रमुख किल्लेदाराला सरनौबत म्हटलं जात असे. आपण मराठीमध्ये पण पाहतो की 4 तट असतील तर त्या 4 तटांना मिळून जो हवालदार असेल त्याला सरनौबत म्हटलं जात असे किंवा तट सरनौबत म्हटलं जात असे. म्हणजे तटांचा सरनौबत आहे, तो 4 तटांचा प्रमुख आहे, तर किल्ल्याचा जो प्रमुख आहे त्याला सरनौबत म्हटलं जात असे. हवालदार हे पण किल्ल्यावर एक महत्त्वाचं पद असे. फारसीमध्ये किल्ल्याचा संरक्षक अधिकारी असं हवालदाराचं अर्थ होत असे, की फारसीमध्ये हवालदार शब्द किल्ल्याचा संरक्षक अधिकारी अशा अर्थाने पण वापरला जात असे. म्हणून मराठीमध्ये पण आपण तो तशाच अर्थाने घेतला आहे. किल्ल्याचे दरवाजे उघडण्याची जबाबदारी किंवा किल्ल्याचे लष्करी अधिकारी जो होता तो हवालदार होता, किल्लेदार नव्हता शिवकाळामध्ये, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर सबनीस हे आडनाव फारसीमध्ये किल्ल्याचा हिशोबनीस अशा अर्थानं वापरलं जातं. किल्ल्यावर हिशोब ठेवणारी जी व्यक्ती असे किल्ल्याचा तिला सबनीस म्हटलं जात असे. कारखानीस हा अधिकारी जो असे तो किल्ल्याचा व्यवस्थापक मानला जात असे. म्हणजे किल्ल्यावर जे काही कारखाने असतात किंवा धान्य दारूगोळा जे काही असे त्याची व्यवस्था ज्याच्याकडे असे, अन्नधान्याची निगा राखण्याची, दारूगोळ्याची, त्याला व्यवस्थापकाला कारखानीस म्हटलं जात असे. पाईक हे आडनाव आपण मागाशी पण पाहिलं. त्याचा एक अर्थ किल्ल्यावरचा सैनिक असा पण होत असे की किल्ल्यावर जे सैन्य ठेवलं जात असे त्यांना पाईक म्हटलं जात असे. त्यानंतर नाईक हे आडनाव किल्ल्याशी पण संबंधित आहे. किल्ल्यावरच्या पाईकांचा जो प्रमुख आहे त्याला नाईक म्हटलं जात असे. तट सरनौबत हे आपण मगाशी बघितलं. तट सरनौबत हे आडनाव शक्यतो आढळत नाही कुठे, पण सरनौबत आडनावाशी संबंधित आहे म्हणून सांगितलं. तट सरनौबतचा अर्थ होत असे किल्ल्याच्या तटाचा अधिकारी, अशा अर्थाने हे आडनाव वापरलं जात असेल. तर ही झाली थोडक्यामध्ये सेनाधिकारी जे होते ते सेनाधिकारी यांच्याशी निगडीत मराठी आडनाव की कुठल्या ना कुठल्या सैन्याच्या पदाशी, विभागाशी किंवा अधिकाराशी जोडली गेलेली आहेत. आपल्यापैकी कोणाचे पूर्वज जर कुठे सैन्यामध्ये कामाला असतील किंवा त्याचा कधी सैन्याशी कुठल्या विभागाशी संबंध आलेला असेल, लढाऊ सैन्याशी म्हणतो मी, प्रशासकीय महसूल नाही, लढाऊ सैन्याशी संबंधित आला असेल तर याच्याशी संबंधित त्यांचं आडनाव असणं शक्य आहे. किंवा आपल्यात पण आडनाव एखादा असा असेल की जे याच्यामध्ये आलेलं नाही पण सैन्याशी संबंधित आहे कुठेतरी असं आपल्याला वाटतं आहे,
तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये खाली सांगू शकता, जेणेकरून आपल्या बाकीच्या मित्रांना पण माहिती होईल तुम्ही ते आडनाव सांगितलं तर. ही आडनावं तुम्हाला जी मी आत्ता सांगितली ती तुम्हाला कशी वाटली ते आवर्जून कळवा. त्याची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आवर्जून कळवा. काही नवीन माहिती आपल्याला कळली असेल तर कळवा, कारण तुम्ही ज्या प्रतिक्रिया देता त्याच्यामुळेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी स्फूर्ती मिळत असते किंवा प्रेरणा मिळत असते. आपली प्रतिक्रिया आहे तीच प्रेरणा असते व्हिडिओ बनवण्यासाठी अशा प्रकारचे. आज आपण इथेच थांबूयात. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की लष्करी मराठी आडनावे, म्हणजे आता आपण ही काय केली, लष्करातील सैन्य अधिकाऱ्यांशी संबंधित किंवा सैन्याशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तींच्या पदाशी संबंधित जी आडनावं होती ती आपण बघितली. पुढच्या भागामध्ये आपण पाहूयात सैन्यामध्ये सैनिक जे असतात, जी वेगवेगळी शस्त्र वापरत असतात, त्या शस्त्रांवरून त्यांची जी आडनावं पडली आहेत ती आडनावं कुठली आहेत ते आपण पाहूयात लष्करी मराठी आडनावे या विभागामध्ये. तोपर्यंत इथेच थांबूयात. हे अशाच प्रकारे इतिहासाचं तर्कशुद्ध विवेचन, वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विश्लेषण करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा किमंतु लाईव्ह. जय महाराष्ट्र, जगदंब.